शते श्लोक, ओवी क्रमांक 58, 700 श्लोक, अध्याया 18 लेख. परी देवो बोलिले एक, जे तुझे नाही. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेच्या श्लोकांचा विचार करताना त्यांच्यामध्ये भेद आहे की अभेद आहे, या सगळ्या गीतेच्या श्लोकांच्या मध्ये, अध्यायांच्या मध्ये, त्यांच्या क्रमांकांच्या मध्ये एकरूपता आहे की बहुविधता आहे, असा प्रश्न करून त्याचा निष्कर्ष पण स्वतःच त्यांनी सांगितलं. देव बोलिले एक, तुझे नाही. परमात्म्याने संपूर्ण ह्या 18 अध्यायांच्या मध्ये किती गोष्टी सांगितल्या, तर निष्कर्षामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवो एक बोलिले. परमात्म्याने फक्त आणि फक्त एक गोष्ट सांगितली, जे दुसरे नाही, ज्यामध्ये दुसरेपणा नाही, ज्यामध्ये द्वैत नाही, अशी केवल आणि केवल एक अद्वैताची गोष्ट सांगितली. एक अद्वैताचा सिद्धांत सांगितला, केवळ आणि केवळ एक अद्वैत प्रतिपादन. मग काय केलं अद्वैत प्रतिपादन? तर ममैवांशो जीव लोके, ह्या लोकांमध्ये परमात्मा सांगतात, जीव हा माझा अंश आहे, आणि अंशरूपी जीव आणि अंशी रूपी असणारा परमात्मा अर्थात जीव आणि ब्रह्म ऐक्य, एकरूपता, म्हणजेच वननेस बिटवीन इंडिव्हिज्युअल बीइंग अँड सुप्रीम बीइंग. दिस इज द फायनल स्टेटमेंट गिवन बाय लॉर्ड कृष्णा. जीव आणि परमात्म्याचं ऐक्य, जीव ब्रह्माचं ऐक्य, हेच आणि हेच परमात्म्याने एक गोष्ट अनेक अंगांनी सांगितली. मग कधी कधी अनेक अंग जरी दिसले तरी ते अनेक अंग एक महासिद्धांत सांगण्यासाठी, कर्म असेल, उपासना असेल, ज्ञान असेल, ध्यान असेल, दैवासुर संपद विभाग योग असेल, या सगळ्या गोष्टी एक महासिद्धांत, जीव ब्रह्माचं ऐक्य हा अद्वैताचा एकमेव सिद्धांत सांगण्यासाठी परमात्म्याने बाकीच्या उपांग सांगितले, पण ते उपांग ह्या मुख्य अंगासाठी सांगितले असल्यामुळे परमात्म्याने ही एकच गोष्ट सांगितली, असा निष्कर्ष ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण गीतेचा सांगतात. 700 श्लोक. श्लोक किती आहे? 700. शते म्हणजे 100, 700 म्हणजेच 700 श्लोक. आणि अध्यायांची गणना करायची ठरली तर अध्याया 18 लेख. लेख म्हणजे लेखा करणे, म्हणजे मोजदाद करणे, मोजमाप करणे. किती अध्याय आहे असं मोजायचं ठरलं तर अध्याया 18 लेख, 18 प्रकारचे अध्याय म्हणजे योग सांगितले, 700 श्लोक सांगितले. पण ह्या 700 श्लोकाच्या मध्ये आणि 18 अध्यायाच्या मध्ये देवाने काय सांगितलं असेल? तरी देव बोलिले एक, तुझे नाही. परमात्म्याने एक गोष्ट सांगितली, द्वैत सांगितलं नाही.
म्हणजे अद्वैत सांगितलं, द्वैत सांगितलं. अच्छा, हा एक सिद्धांत समजावून सांगण्यासाठी मागच्या काही ओव्या काल आपण घेतल्या होत्या. सगळ्यांना जॉईन होता आलं नाही, म्हणून मी क्रमशः इथून पुढच्या मागच्या काही ओव्या संक्षिप्त सांगतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एका सुंदर फुलांचा हार तयार केला आणि त्या हाराला एक पदर, दोन पदर, तीन पदरांचा असा सुंदर हार तयार. आणि मग तुला बोटाने सांगता येतं हा पदर आहे हाराचा, हा दुसरा पदर आहे, तिसरा पदर आहे, किंवा हा चौथा पदर. असे लेयर्स आहेत त्या एका हाराचे, म्हणून त्याची गणना करता येते. चार पदरांचा, दोन पदरांचा, तीन पदरांचा. फुला फुलसळा लेख चढी, त्या फुलांच्या एकाप्रमाणे एक असे चार लेयर्स तयार केल्यामुळे त्याची गणना करतात, बोटाने दाखवत आहे. म्हटले हो, ही गोष्ट दाखव. पण मग त्या फुलांच्या मध्ये चार हारांच्या मध्ये चार फुलांचे पदर आहे, ही बोटाने दाखवता येतात. पण त्या चार पदरांच्या फुलांच्या चार पदरामध्ये चार प्रकारची सुगंध आहे असं दाखवता येते. धृती दुजी अंघोळी न पडे. धृती म्हणजे सुगंध. सुगंध एवढ्या प्रकारचे असं म्हणता येत नाही, पोट करून दाखवता येत नाही. एकमेवा एकमेव, केवळ एक आणि एक सुगंधी. जसं आहे दिसायला फुलं, हाराचा फुलांचा हार आहे, त्याला चार पदर आहे, त्यात विविध फुलं आहे, भेद सांगता येतो, पण सुगंध मात्र सगळ्यांचा एक आहे. तसा अध्याय 18, श्लोक 700. 700 श्लोकांच्या मध्ये, अध्यायांच्या मध्ये काहींच्या 20 तर काहींच्या 78. आणखी भेद, एका श्लोकामध्ये दोन वळी, त्या दोन वळीमध्ये 8 अक्षरांचा एक दंड, पुन्हा दुसऱ्या ओळीमध्ये 8 अक्षरांचा एक दंड, असे 8 चार भाग होतात. एका श्लोकाचे चार, अशी मिळून एक श्लोक, अशी श्लोकांची संख्या वेगळी, अशी अध्यायांची संख्या वेगळी, असा भेद सांगतात. सगळ्यांच्या मध्ये देवाने एक सांगितलं, जसं फुलांच्या. अशाच अर्थाचा 56 क्रमांकाचा दृष्टांत विविध प्रकारचे मोत्यांची मणी तयार करून एक मोत्याचा हार तयार. बहु मोतीये मिळवणी बहुये, बहुये मोतीये मिळवणी, अनेक मोती मिळून एक वळीचा पाडू आहे. एक दोरा असलेला सगळ्यांच्या मध्ये एक सुंदर हार तयार. परी शोभे रूपे होय एकच येते, परंतु एकच हार शोभिवंत दिसतो आहे, सुंदर दिसतो आहे. म्हणजे त्यामध्ये मोत्याचे मणी जरी वेगळे असले, पण त्यामध्ये दोरा एकच आहे. आणि एक दोरा असल्यामुळे एक मोत्याची माळ शोभते, असंच वाक्य बोललं जातं की नाही. तसं या गीतेच्या अध्यायांच्या मध्ये, श्लोकांच्या मध्ये वेगवेगळे भेद आहेत, पण मग प्रतिपादनाच्या शैलीमध्ये भेद नाही. तैसे सिनानी चारी पदे, श्लोक तो श्लोकावच्छेदे, अध्यायो अध्याय भेदे गमे किर. एका श्लोकांचे हे चार पाद पडतात, त्या श्लोकांची पुन्हा वेगवेगळे संख्या भेदाने अध्यायामध्ये श्लोक संख्या आहे, असे अध्याय आणि अध्यायांचे भेद सुद्धा. पाहिलं तरी सगळ्यांच्या मध्ये भेद गमे दिसतो, परंतु प्रमेयांची उजरी अनान रूप न धरी. पण या सगळ्यांच्या मध्ये जे प्रमेय सांगितले, सिद्धांत सांगितले, ते वेगवेगळे. मग काय आहे, एकमेवा द्वितीय ब्रह्मण्य नास्ति किंचन.
केवळ आणि केवळ एक परब्रह्म आहेत आणि जीव हा परब्रह्म स्वरूप. पण त्याला भ्रम झाल्यामुळे कळत नाही, म्हणून निष्काम करू, म्हणून उपासना, म्हणून ध्यान, हे त्याचे उपांग आहे. देवाने एक सांगितलं, पण हे सगळं त्या मुख्य महासिद्धांताची उपांग असल्यामुळे देवाने एकच गोष्ट सांगितली, हा निष्कर्ष. प्रमेय परिप्रमेयांची उजरी, प्रमेयांचा जो प्रकाश आहे, तेज आहे, ते आनान रूप न धरी, ते वेगवेगळे रूप नाही म्हणू शकत प्रतिपादनाच्या सिद्धांताचे, ते एकच आहे. कशाप्रमाणे? नाना रत्नमणी दोरी एकची जैसी. विविध प्रकारच्या रत्नांच्या मण्यामध्ये जशी एकच दोरी असते, तसं सगळ्या अध्यायांच्या मध्ये आणि श्लोकांच्या मध्ये परमात्म्याला एक अद्वैताचाच बोध करायचा आहे. या सगळ्या मागच्या ओव्या सांगून झाल्यावरती 58 क्रमांकाचा तो श्लोक पुन्हा. सिद्धांत आहे 700 श्लोक, अध्याया 18 लेख, परी देव बोलिले एक दुजे नाही. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना किंवा गीतेचा अभ्यास करताना आपण आपल्या स्वतःच्या मनाने निष्कर्ष तर काढू शकत नाही, परंतु प्रज्ञावंत, प्रतिभाशक्ती संपन्न असे ज्ञानेश्वर महाराज, त्यांनी काढलेला निष्कर्ष हाच मुख्य निष्कर्ष समजून आपणही मुख्य निष्कर्ष जो जीव ब्रह्माचं ऐक्य, मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे, मी देह नाही, मी अवस्था नाही, मी पंचकोश नाही, मी सर्वांच्या मध्ये असलो तरी सर्वांचा नाही, मी सर्वांवरून भिन्न आहे, अशा अभेद बोधाची जाणीव होणं, हे सगळ्या अभ्यासाचा निष्कर्ष. मग हा गीतेचा निष्कर्ष ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला. मग ज्ञानेश्वर महाराजांना प्रश्न विचारला, तुम्ही गीतेवरचं भाष्य ज्ञानेश्वरी हे केलं आहे, मांडली आहे, मग तुम्ही तसंच प्रतिपादन केलं आहे का तुमची शैली वेगळी आहे? तुम्ही भगवंताचा निष्कर्ष सांगितला, जे देव बोलले एक दुजे नाही, मग तुम्ही मात्र त्या 700 श्लोकावरती 9000 ओव्यांचं भाष्य केलं, मग तुमचा निष्कर्ष कसा आहे? आता ज्ञानेश्वर महाराज आपला निष्कर्ष बघा, ओवी पहा. नाही न सांडोनी ते सोये, ग्रंथ व्यक्ती केली आहे, प्रस्तुततेने निर्वाहे निरूपण ऐका. बघा, म्हणजे भगवंताच्या बोलण्याचा निष्कर्ष आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्याचा निष्कर्ष दोन्ही एकच आहे. म्याही ही मराठी भाषेतल्या अनेक पद्धतींच्या पैकी ही एक पद्धत आहे. म्याई म्हणजे मी सुद्धा, काही ठिकाणी म्हणतो म्या केलं, म्या, तर म्या केलं हे सुद्धा मी केल्याचंच एक वेगळं रूप आहे. पण आपण म्हणतो मी केलं की आपण शुद्ध मराठी बोलतो, आणि म्या केलं म्हटलं की ही काय भाषा आहे म्या केलं. पण मराठी भाषेतलाच एक बोलण्याचा प्रकार आहे. जसं इंग्लिश भाषेमध्ये एक्सप्रेशन हे वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. आय विल टेल यू, आय एम गोइंग टू टेल यू. काय झालं? पद्धत फक्त बदलली की नाही, पण आशय तोच झाला. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्याही न सांडोनी ते सोय.
ती सोय म्हणजे तो संबंध. जसं भगवंतानी एक मुख्य सिद्धांत सांगितला, त्याचे कक्षा म्हणून अनेक गोष्टी सांगितल्या असल्या तरी मुख्य एकच आहे. ज्ञानेश्वर मला म्हणतात, म्याही न सांडोनी ते सोयन म्याही न सांडोनी. तीच संगत मी सुद्धा सोडली नाही, तीच पद्धत मी सुद्धा सोडली नाही, तीच प्रक्रिया मी सुद्धा सोडली नाही. मी सुद्धा त्याचप्रमाणे माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा तीच शैली मी अनुसरली आहे आणि ग्रंथ व्यक्ती केली आहे. आणि ग्रंथाच्या मध्ये तो एकच सिद्धांत अभिव्यक्त केला आहे. ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये व्यक्ती म्हणजे अभिव्यक्ती केली आहे. म्हणजे त्या एका सिद्धांताची मी सुद्धा या ग्रंथामध्ये अभिव्यक्ती केली आहे. मग आता दोन सिद्धांत झाले. कोणते? गीतेच्या दृष्टीने भगवंताच आणि ज्ञानेश्वरीच्या दृष्टीने माऊलींचा. पण दोन्हींच्याही मध्ये सिद्धांत एकच. जसे 700 श्लोक 18 अध्याय 18 लिख, परी देव बोलिले एक तुझे नाही. परमात्म्याने एक सिद्धांत सांगितला, दुसरा नाही द्वैताचा. आणि मी सुद्धा त्याच संगतीचा त्याग न करता, तीच पद्धत न सोडता, म्हणजे तीच पद्धत स्वीकारत या ग्रंथात मी ज्ञानेश्वरीमध्ये त्या महासिद्धांताचं, अद्वैत सिद्धांताचीच अभिव्यक्ती केली. मग आता ह्या दोघांचं झाल्यानंतर ते आपल्याला सांगतात, श्रोते हो, प्रस्तुततेने निर्वाहे निरूपण ऐका. श्रोतेगण हो, प्रस्तुत प्रकरणामध्ये सुद्धा माझं आता हे निरूपण चाललं आहे. तेने निर्वाहे, तेने निर्वाहे म्हणजे त्याच पद्धतीच्या प्रमाणे, त्याच मार्गाने, त्याच संगतीने, त्याच सरणीने, त्याच रीतीने, त्याच धोरणाने, त्याच प्रक्रियेने काय करा, निरूपण ऐका. तुम्ही सुद्धा मी जे सांगतोय ना, ते निरूपण त्याच धोरणाने ऐका. म्हणजे तुमचं मनामध्ये विविध प्रकारच्या शंका उत्पन्न होत नाही. म्हणजे सगळ्या शंकेचं निरसन करण्यासाठी ज्ञानेश्वर आपल्याला एका पद्धतीने श्रवण करण्यासाठी सूचना केली. आता तरी 17वा अध्याय आवता पुरता ठाऊ, जे संपता श्लोकी देवो बोलिले ऐसे. 50 क्रमांकाची जी ओवी होती ना, की आता सप्तदशा पाठी अध्यायो कैसिनी उठी. 17व्या अध्यायाच्या नंतर 18व्या अध्यायाची निर्मिती कशी झाली, तो जो संबंध आहे, तो संबंध तुमच्या दृष्टीला दिसेल अशा पद्धतीने मी सांगेन, असं म्हटलं. मग त्या ओवीचा संबंध पुन्हा ह्या 60 क्रमांकाच्या ओवीत आहे. तरी 17वा अध्यायो मध्ये काय सांगितलं, मध्येच एक सिद्धांत सांगितलं. परमात्माने ह्या सगळ्यांच्या मध्ये एकच सिद्धांत सांगितला, ते सांगण्यासाठी म्हटल्यावर आणि मग स्वतःचा निष्कर्ष, भगवंताच्या बोलण्याचा निष्कर्ष सुरू झाला. मग आता 17 आणि 18वा अध्याय यांची अध्याय संगती सांगायला प्रारंभ केला. श्लोक ओवी क्रमांक 60 पासून. तरी 17वा अध्यायो पावता पुरता ठाव. हा जो 17वा अध्याय आहे, हा पुरता ठावो पावता, हा अध्याय पूर्ण होत असताना, या अध्यायाची समाप्ती होत असताना काय केलंय म्हटले,
जे संपता श्लोकी देवो ऐसे बोलिले. जे संपता श्लोकी देवो ऐसे बोलिले, 17व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक संपत असताना परमात्म्याने अशा प्रकारचं निर्वचन अभिव्यक्त केलं. आणि आता इथून पुढच्या सगळ्या ओव्या बारकाईने ऐका. यातूनच 18व्या अध्यायातील अर्जुनाची शंका निर्माण होणार आहे, अर्जुनाचा प्रश्न निर्माण. म्हणून तो प्रश्न जेव्हा निर्माण होईल तेव्हा निर्माण होईल, पण त्या प्रश्न निर्माण होण्याची जी पृष्ठभूमी, त्या पृष्ठभूमीचा विचार आपण इथून 61 क्रमांकाच्या पासून करत आहोत. आणि मग आपल्याला हे सगळं झाल्यानंतर 75 ओळीच्या मध्ये येईल की एवं जन्यजनक भावे अध्यावो अध्यायाते प्रसवे. कसं आहे हा मधला भाग. अर्जुना, ब्रह्मनामाच्या विखी बुद्धी सांढोनी असती की कर्मी किजिती तितुकी असंथे होती. भूमिका कशी. ब्रह्मनामाच्या विखी म्हणजेच परब्रह्म नामाच्या विषयी बुद्धी आस्तिकी सांढोनी, त्या परमात्म्याच्या नावाच्या विषयी बुद्धीच्या मध्ये आस्तिक्य भाव नसेल, श्रद्धाळूपणा नसेल, भाविकता नसेल, जे परब्रह्म संपूर्ण सृष्टीला व्यापून अजूनही ती दशांगुर शिल्लक आहे. भूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. असा जो परमात्मा, त्याला ब्रह्म असं म्हणतात. त्या ब्रह्माच्या ब्रह्मनामाच्या विषयी ज्यांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा नाही, भाव नाही, आस्तिक्य बुद्धी नाही, असे माणसं जर कर्म करायला लागले तर ते कर्म सुद्धा सत्कर्म ठरत नाही. ते कर्म सुद्धा असत्कर्म ठरतात. कर्मी किजती ते तुकी असंथे होती. त्यामुळे जेवढे कर्म केले आहेत ते कर्म सुद्धा नाशवान बनतात, नाशिवंत बनतात, त्याला फल राहत नाही. कर्मी किजिती ती तुकी असंथे होती. असंत, संत म्हणजे योग्य होती, सत्कर्म होतात. आणि असंते होती म्हणजे असत्कर्म होतात, निष्फळ ठरतात. निष्फळ ठरतात म्हणजे नेमकं काय ठरतात त्याचाही अभिप्राय पुढे मौली देणारच आहे. असंथ होतात म्हणजे ते आडमार्गाला जातात. मग आडमार्गाला जातात म्हणजे कसं जातात ते पुढे प्रमाणे तो भाग घेणारच आहे. पण एवढं इथेच आहे की ब्रह्मनामाच्या विषयी जर आस्तिक्य बुद्धी नसेल आणि मग त्या व्यक्तीने किती जरी कर्म केले तरी ते कर्म सत्कर्म न ठरता ते असत्कर्म ठरतात, नाशिवंत ठरतात, आडमार्गाला जाणारे ठरतात, असं भगवंताने सांगितलं. कधी अध्याय समाप्त होत असताना. कोणता अध्याय. 18वा अध्याय समाप्त होत असताना शेवटच्या श्लोकाच्या संबंधाने बोलताना भगवंत ह्या निष्कर्षापर्यंत येऊन थांबले. हा सिद्धांत ऐकल्यानंतर
अर्जुनाला बरं वाटलं. वा वा, काय भगवंताने सिद्धांत हा ऐकून देवाचा बोलू. हा देवाचा बोलू ऐकून. हे भगवंताचं वक्तव्य अर्जुनाने ऐकल्यानंतर ते बोलणं ऐकून अर्जुनाला काय आला? अर्जुना आला डोलू. तो अत्यंत प्रेमभरामध्ये अष्टसात्विक भावाने युक्त होऊन अंतःकरणामध्ये अं, भावा भावा एक आविष्कार निर्माण झाला. आणि तो अष्टसात्विक भाव युक्त होऊन सद्गतीत कंठाने डोलू लागला. मी जे म्हणत होतो तेच भगवंताने केलं. काय केलं? कर्मनिष्ठा मळू ठेविला देखो. भगवंताचं बोलणं ऐकल्यानंतर अर्जुनाला अष्टसात्विक भावाचा डोल आला शरीराला आणि म्हणू लागला, काय केला? देखा, पहा बरं तुम्हीच आता. काय म्हटले? कर्मनिष्ठा. कर्मनिष्ठा म्हणजे कर्मावरती श्रद्धा ठेवणारे जे लोक आहेत ते कर्मनिष्ठा, कर्मनिष्ठ. एक ज्ञाननिष्ठ आहेत, कर्मनिष्ठ आहे. पण अशा कर्मावरती निष्ठा ठेवणारे आणि कर्माला श्रेष्ठ मानणारे जे लोक आहे त्या लोकांच्यासाठी परमात्म्याने काय केलं आहे? मळू ठेविला. त्या कर्माच्या मध्ये परमात्म्याने दोष ठेवला. त्या कर्माला कमी लेखलं. त्या कर्माच्या मध्ये उणीव सांगितली. त्या कर्माला गौण स्थान दिलं. अशा अर्थाने तो शब्द आहे मळू ठेविला. मळ ठेवला म्हणजे दोष ठेवला. कदाचित त्या काळातली ही म्हण असेल, मळ ठेविला. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजांनी ही ओवी लिहिली. ही ओवी घातली आहे अर्जुनाच्या मुखामध्ये. आणि अर्जुन म्हणतो, पहा पहा. हं, समजलं ना तुम्हाला? म्हणजे ज्ञानाला किती किंमत आहे. परमात्म्याने शेवटी ब्रह्मनामाच्या विषयी ज्यांच्या अंतःकरणामध्ये अस्तिक्य भाव नाही त्यांनी केलेले कर्म हे असत्कर्म होतात, आहे ना ते. असं देवाचं बोलणं ऐकून अर्जुनाला अष्टसात्विक भावाचा डोल आला. आणि कर्माच्या मध्ये भगवंताने दोष ठेवला, त्रुटी सांगितली, कमतरता सांगितली, उणीव सांगितला, फ्लॉ सांगितला. म्हणजे आता अर्जुनाच्या मनामध्ये कर्माच्या संबंधाने आता गौणता स्थान निर्माण. असा जो कर्माच्या ठिकाणी मळ सांगितलेला आहे आणि अशा कर्माच्या ठिकाणी निष्ठा ठेवणारे जे कर्मठ, ते एक प्रकारचे अज्ञानीच आहे ना. तो अज्ञानंधू तव बापुडा, ईश्वरची न देखे एवढा, तेथ नामाची एक पुडा का सुचेतया. म्हटले, तो ज्ञानांधू तव बापुडा. बापुडा बिचारा, तो कर्मावरती निष्ठा ठेवणारा, तो कसा आहे म्हटले? तो अंधळा आहे. अंधळा आहे म्हणजे तो डोळ्याने अंधळा आहे का? नाही म्हटले. त्याच्या ठिकाणी त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे तो अज्ञानाने तो अंधळा आहे. आणि अज्ञानाने अंधळा असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अर्जुनाच्या भाषेमध्ये, तो बापुडा आहे, बिचारा, अज्ञानाने अंधळा तो. आणि त्यामुळे ईश्वरचू न देखे एवढा, एवढा परमात्मा संपूर्ण सृष्टीला व्यापून आहेत. पण संपूर्ण सृष्टीला व्यापून असणाऱ्या त्या परमात्म्याला
तो अज्ञानांधू बापुरा ईश्वरची न देखे एवढा विश्वरूची न देखे. एवढा मोठा विश्वर आहे, संपूर्ण सृष्टी निर्माण करणारा, पण त्याला तो पाहू शकत नाही. असं जर असेल तर मग तो व्यक्ती नामाची एक फुडा का सुझे तया. मग अशा व्यक्तीला त्या परब्रह्माच्या नामाच्या विषयी त्याला एवढं महिमा तरी कसं काय कळणार, का तया का सुचे, त्याला कसा सुचेल बरं. म्हणजेच त्या ब्रह्मनामावरील श्रद्धेचे वर्म इत्यादी गोष्टी त्याला कशा काय कळणार, सुजे म्हणजे समजणार, त्याला कसं काय समजेल हे, त्या ब्रह्मनामाच्या एवढची श्रद्धा कशी निर्माण होईल. होणार हीच गोष्ट ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्या शब्दात, रज आणि रजतमे दोन्ही गेलिया बिन श्रद्धा साणी, ते का लागे अभिधानी ब्रह्माची, प्रश्न विचार. रजतम रजतमे दोन्ही गेलिया बिन, जोपर्यंत अंतःकरणामध्ये रजगुण आणि तमोगुण आहेत आणि ते रजगुणही गेला नाही आणि तमोगुणही गेला नाही, म्हणजेच रजगुण आणि तमोगुण गेल्याशिवाय म्हणजे रजगुण आणि तमोगुण तसेच आहेत. आणि जर त्याला एखादी श्रद्धा निर्माण झाली तर ती श्रद्धा रजगुणात्मक असेल किंवा तमोगुणात्मक असेल, तर ती श्रद्धा कशी आहे म्हटली, सानी, ती अल्प आहे. रजगुणात्मक श्रद्धा ही छोटी असते, कधी यांचं मन बदलेल सांगता येत. तमोगुण असणाऱ्या लोकांना श्रद्धा निर्माण झाली की कधी ती बदलेल सांगता येत नाही. म्हणून श्रद्धा सानी, ती श्रद्धा अतिशय छोटी, अल्प आहे. कोणत्या व्यक्तींची, रजतम गेलिया विन, दोन्ही रजतमे गेलिया विन श्रद्धा सानी. रजतम गेल्याशिवाय म्हणजे न जाताच, म्हणजे असतानाच जर श्रद्धा असेल तर ती छोटी असते. मग असे जे आहेत व्यक्ती, त्या व्यक्तींना ब्रह्मनामाच्या ठिकाणी लागणारी श्रद्धा आणि त्या श्रद्धेला हे लोक कसे काय पात्र होतील. ते का लागे अभिधानी ब्रह्माची अभिधानी ते का लागे. म्हटले अभिधानी म्हणजे नामाकडे, मग त्यांना त्या परब्रह्माच्या नामाच्या विषयी श्रद्धा कशी काय निर्माण होईल. पण तमोगुणी लोकांची श्रद्धा ही स्वार्थी असते, रजगुणी लोकांची श्रद्धा ही स्वार्थाचे तिला वलय असते. स्वार्थ पूर्ण झाला मग श्रद्धा वा, आणि स्वार्थ कमी पूर्ण झाला नाही मग ते उलटेच बोलायला, ते काय खरं आहे का, ते काय सत्य आहे का, ठीक आहे टाइमपास म्हणून करत आहे. समजायचं असं बोलणं का झालं तर रजगुणी आणि तमोगुणी लोकांच्या मनातली श्रद्धा ही छोटी असते, तिला अनेक प्रलोभनाचे पापुद्रे असतात आणि त्यांच्या त्या कल्पना पूर्ण झाल्या नाही की मग त्यांना मुळातच नसते श्रद्धा, आणि जी असते ती त्यांच्या इच्छेच्या पूर्तीसाठी असते, भावनेच्या पूर्तीसाठी असते, त्यांच्या कल्पनेच्या पूर्तीसाठी असते. आणि मग त्या श्रद्धेला ज्ञानेश्वर म्हणतात की स्थानी आहे, छोटी आहे. त्यांची श्रद्धा कशी आहे सांगतात, का कोता खेव देणे, वार्तेवरील धावणे,
तांडी पडे खेळणे नागिनीचे, तीन दृष्टांत एका. रजगुण तमोगुण असताना असलेली श्रद्धा अतिशय छोटी आहे, आणि असे लोक तर ब्रह्मनामाच्या विषयी श्रद्धायुक्त अंतकरणाने कसे होतील? होणं शक्यच नाही त्यांना. रजगुण आणि तमोगुण नाही. नाही होईल. कसं होईल म्हटले? होता खेव देणे, एखादं तीक्ष्ण शस्त्र आहे, भाला आहे कल्पना करा, आणि त्याचं टोक अतिशय तीक्ष्ण केलं आहे. मग अशा होता खेव देणे अशा तीक्ष्ण असणाऱ्या शस्त्राला समोरच्या बाजूने आलिंगन देता येईल का? उत्तर आहे नाही देते ना. आणि म्हणून जसं तीक्ष्ण शस्त्राला समोरून जसं आलिंगन देता येत नाही, किंवा वार्तेवरील धावणे. वार्तेवरील धावणे शब्दाचा असा अर्थ होतो. वार्तेवरील म्हणजे दोरीवरील धावणं. दोरीवरील धावणं म्हणजे ते काय धावणं आहे का? ते तिथल्या तिथलं दोरीचं खेळ आहे. किंवा सांडी पडे खेळणी नागिनीचे. सांडी पडे शब्दाचा अर्थ आहे आलिंगन. नागिनीचे सांडी पडे, अहो म्हटले विषारी असणाऱ्या त्या नागिनीला कधी आता धरून खेळता येईल का? त्या नागिनीला सांभाळता येईल का? तिला धरता येईल का? नाही धरता येणार. कारण काय होईल? सांडी पडे, कारण ते मृत्यूला कारण होईल, कारण ती घातक ठरेल. जमणार नाही. नागिनीचे खेळणे सांडी पडे, नागिनीच्या बरोबर खेळणं सांडी पडेल म्हणजे हे धोक्याचं होईल, मरणाला कारणीभूत ठरेल. वार्तेवरील धावणे जे पडण्याला कारणीभूत ठरेल, आणि होता खेव देणे मृत्यूला कारणीभूत ठरेल. तसं म्हटलंय, अंतःकरणामध्ये रजगुण आणि तमगुण आहे अशा लोकांच्या ठिकाणी असणारी श्रद्धा अतिशय छोटी आहे. त्यांची ब्रह्मनामाच्या विषयी अंतःकरणामध्ये पराकोटीची श्रद्धा निर्माण होणं शक्यच नाही, आणि त्यांच्याकडनं मग तशा प्रकारचे चांगलं सत्कर्म घडणे शक्य. हा भाव सांगत असताना आता माऊलींनी 61 ओळीमध्ये अर्जुना ब्रह्मनामाच्या विकी बुद्धी सांडोनी अस्तिकी. ब्रह्मनामाच्या विषयी ज्यांच्या अंतःकरणामध्ये अस्तिक्य बुद्धी नाही, अशा माणसाने कितीही कर्म जरी केले तर ते असत कर्म ठरतात. ते आडवाटेला जातात, ते अयोग्य होतात. कसं होतात त्याचा विचार इथे आहे. तैसे कर्मे दुवाडे, या जन्मांतराची कडे दूर मिळावे एवढे कर्मा माझी. तैसे कर्मे दुवाडे, त्याप्रमाणे हे जे कर्म आहे ना, अत्यंत दुवाडे म्हणजे दुर्घट कर्म आहे. आणि अवघड कर्म आहे. पण त्या कर्माच्या बद्दलचा विचार 3ऱ्या अध्यायामध्ये, 2ऱ्या अध्यायामध्ये, 4थ्या अध्यायामध्ये, 5व्या अध्यायामध्ये, म्हणजे जवळजवळ 2ऱ्या अध्यायापासून तर 5व्या अध्यायापर्यंत वेगवेगळ्या अंगाने कर्माचा विचार केला. आणि म्हणून ते कर्म कसं आहे, अत्यंत तत्व त्याचं कळणं अवघड आहे. गहना कर्म म्हणून तैसे कर्मे दुवाडे, ते कर्म अतिशय कठीण आहे, अवघड आहे, दुर्घट आहे. तर या आणि असे असणारे जे कर्म
जर ते निषिद्ध कर्म केलं, जर ते काम्य कर्म केलं, जर ते कर्म निष्काम कर्म केलं, तर कसं होतं ते? कर्म करताना निषिद्ध कर्म केलं की मग त्याला अधोगतीला जावं लागेल. सकाम कर्म केलं की मग त्या सकाम कर्माच्यामुळे त्याला पुन्हा पुनर्जन्माच्या मध्ये अनेक योन्यांतरामध्ये जावं लागेल. आणि निष्काम कर्म जर केलं तर ते कर्म अंतःकरण शुद्धीच्या द्वारा ज्ञान प्राप्त करून देण्याची योग्यता त्या कर्माच्या मध्ये असते. म्हणजे निष्काम कर्म ही ज्ञान उत्पन्न करून देण्याची योग्यता त्यामध्ये असते. पण ते कर्म जर निषिद्ध कर्म केलं, काम्य कर्म केलं, तर ते अवघड आहे. मग तैसे कर्म दुवाडे. मग असं जे दुवाड कर्म निषिद्ध किंवा काम्य असेल तर ते काय करतं? जन्मांतराची कडी, त्या जन्मांतराची, मग एका एका जन्मातून दुसऱ्या जन्मात, तिसऱ्या जन्मात, चौथ्या जन्मात सारखं ते काम्य कर्म त्याला फिरवत असत. तैसे दुवाडे कर्मे या जन्मांतराची कडी, त्या दुर्घट असणाऱ्या त्या कर्माला जन्मांतराचे कडे असतात. जसे आरो असतात ना, पुण्याकडे, मुंबईकडे, नागपूरकडे, नाशिककडे, तसे त्या कर्मांना जन्मांतराचे कडे असतात, बाण असतात. ते कर्म तिकडे घेऊन येतात. दूर मिळावे एवढे कर्मा माझी. आणि ह्याप्रमाणे त्या कर्माच्या मध्ये असे अनेक दूर मिळावे असतात. चांगले मिळावे नाहीत म्हटले. अनेक गुंतागुंतीचे क्लिष्ट असणारे असे गती त्या कर्माच्या मध्ये असते. म्हणून दूर मिळावे एवढे कर्मा माझी. म्हणून कर्मामध्ये एवढ्या प्रकारची गुंतागुंत आहे. तैसे कर्मे दुवाडे, या जन्मांतराचे इकडे दूर मिळावे एवढे कर्मा माझी. आणि म्हणूनच भगवंतांनी या कर्माच्या मध्ये दोष ठेवला आहे, असं अर्जुन या सगळ्यांचा निष्कर्ष काढत काढत पुढे चालला. शेवटची ओळी घेऊन थांबूया. म्हटले, आम्ही मात्र कर्म करताना निषिद्ध कर्म करणार नाही. आम्ही कर्म करताना काम्य कर्म करणार. मग काय करू? आम्ही नित्य कर्म करू, आम्ही नैमित्तिक कर्म करू, काम्य आणि निषिद्ध कर्म करू. आम्ही परमात्म्याच्या सेवेसाठी कर्म करू. असं कदाचित चांगलं कर्म आपल्याकडनं घडलं गेलं तर काय होईल? ना विपाये हे उजू होईल. ना विपाये, विपाय ना म्हणजे अथवा, विपाये म्हणजे कदाचित, फॉरहॅप्स. हे म्हणजे हे कर्म उजू होय. हे कर्म उजू होय म्हणजे हे कर्म यथासांग घडेल, यथा योग्य घडेल, शास्त्राप्रमाणे घडेल. त्या कर्माच्या व्यवस्थित नियमाप्रमाणे घडेल. तर काय होईल? असं निष्काम कर्म घडलं तर ज्ञानाची योग्यता आहे. हा मुख्य सिद्धांत. कर्म केलं तर अनेक दोष निर्माण होतातच, पण जर यथासांग ते कर्म घडलं गेलं तर त्याचं फळ काय होईल? तरी ज्ञानाची योग्यता नाही. ज्ञान प्राप्त करून घेण्याची योग्यता म्हणजे पात्रता, म्हणजे लायकी, म्हणजे ती एलिजिबिलिटी या निष्काम कर्मामुळे प्राप्त होते. निष्काम कर्माने ज्ञान प्राप्त होत नाही. निष्काम कर्माने अंतःकरण शुद्धी, अंतःकरण शुद्धी ही ज्ञानाची योग्यता प्राप्त करून देणार. येण्याची जाये निर्यालय. म्हणून जर ते कर्म असं उजू म्हणजे सरळ म्हणजे शास्त्र नियमाप्रमाणे झालं नाही, एरवी येण्याची, येण्याची म्हणजे ह्या कर्माच्या मुळेच, कर्मानेच काय होतं? निर्यालया जाणे.
मग तो नरकाच्या ठिकाणाला जाऊन पोहोचतो, नरकाच्या स्थानाला जाऊन पोहोचतो. म्हणजेच आतापर्यंत काय झालं आहे, एक तर कर्म नरकाच्या स्थानाला घेऊन जाईल, एक तर कर्म जन्मांतराच्या कड्या अनेक कडांना घेऊन जाईल. आणि जर ते कर्म योग्य ठरलं गेलं तर ते कर्म ज्ञानाची योग्यता प्राप्त करून देईल. पण तसं जर झालं नाही तर त्या जन्मांतराचे दूर मिळावे त्या कर्माच्या मध्ये आहेत. आणि अंतःकरणामध्ये जर लोभ आणि कामना रजतम असेल तर त्या माणसांच्या तर निर्माण झालेली श्रद्धा अतिशय छोटी असते, त्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे दोष असतात. हा सगळा विचार क्रमाने पुढे येतो. शेष विचार महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सर. आदरणीय गुरुवर्य गेटे महाराजांनी आपल्याला मोक्ष संन्यास योग 18वा अध्याय याच्यामध्ये आत्ताच्या ज्या ओव्या चालू आहेत 53 ते 67 या ओव्यापर्यंत मध्ये मुख्यतः 2 भाव सांगितलेले आहेत. पहिला भाव आहे की संपूर्ण गीता अनेक श्लोकांनी, अनेक शब्दांनी, अनेक प्रमेयांनी, अनेक सिद्धांतांनी जरी भरलेली असेल, खूप सारे नंबर 18 अध्याय असे जरी असतील तरी सुद्धा ह्या सगळ्यांचा अर्थ एकच आहे. देव एकच बोलिले, म्हणजे देवाला एक परी देव बोलिले एक. त्यांना एकच सांगायचे, तत्व सांगायचे आणि तत्वाच्या पलीकडे काहीच नाहीये. हे अंतिमतः शेवटचं जे ज्ञान आहे ना तेच सगळ्या सिद्धांताच्या माध्यमातून सांगायचंय. हा एकमेव अर्थ या सगळ्या याच्यातून. त्यासाठी माऊलींनी मग दिलेली सगळी उदाहरणं आहेत की जरी याच्यामध्ये खूप सारे प्रमेय, उपांग हे ते सगळं जरी दिसलं तरी सिद्धांत एकच सांगायचा आहे. मग त्यासाठी दृष्टांत दिलाय की खूप वेगवेगळे मणी एका दोऱ्यामध्ये ओवले तर रूप म्हणून आपण तो एक फारच त्याच्याकडे पाहतो. किंवा खूप साऱ्या फुलांनी जरी आपण एखादे हे वेगवेगळी फुलं आणि ते सगळे जरी एकत्र जमले तरी सुद्धा आपल्याला एकच हार दिसतो आणि हारातून येणारा सुगंध हा एकच असतो. जरी फुलं वेगवेगळे असले आणि वेगवेगळे त्याला पहिला पदर, दुसरा पदर, तिसरा पदर असं जरी असलं तरी सुगंध हा एकच येत असतो. तसं गीता तुम्हाला दिसायला खूप अध्यायामध्ये, कांडत्रयामध्ये याच्यामध्ये जरी विभागलेली दिसली तरी सुद्धा प्रमेय रूपाने, सिद्धांत रूपाने मला एकच प्रतिपादन करायचंय. आणि म्हणून हा शेवटचा जो आहे ना 7 शके श्लोक अध्याय 18चे लेख परी देव बोलिल्या एक, ते जे तुझे नाही, दुसरं जगामध्ये काहीच नाही, भेद जगामध्ये नाही, अभेदच भरून उरलेला आहे. परमात्मा एकच आहे, त्याचेच आपण सगळे अंश रूपाने आहोत. फक्त हे बोलण्यापुरतं आहे. हे सत्य तर एकच आहे की तो एकच आहे. जसं याच्यामध्ये उदाहरण दिले माऊलींनी अमृतानुभव मध्ये की एका दगडापासून बनलेला अख्खा डोंगर जर असेल तर त्या डोंगरापासूनच त्या मंदिरापर्यंत जाणाऱ्या पायऱ्या होतात, त्यातूनच मंदिर निर्माण होतं, त्यातूनच परमेश्वराची मूर्ती तयार होते, त्याच्यातूनच अगदी जरी नंदी होतो, त्याच्यातूनच दर्शन घेणारा भक्त पण दाखवू शकतो. तर इतकं सगळं जर एकाच ठिकाणाहून होत असेल तर याचा अर्थ ते एक तत्व आहे. त्याच्यापासून फक्त सांगण्यापुरता हा भेदात्मक रूपात्मक ही जी सृष्टी निर्माण झालेली आहे, हाच सिद्धांत सगळ्या अध्यायामध्ये, सगळ्या ग्रंथामध्ये सगळे संत आणि सगळे ऋषी आपल्याला सांगत असतात. त्याच्यामुळे हा एक सिद्धांत. आणि मग दुसरं पुढे सांगतात की आता हे सोडून माऊली म्हणतात की मी सुद्धा त्याच ग्रंथाप्रमाणे हे एकच अर्थाने तुम्हाला सांगितलेले आहे, तुम्ही त्याच अर्थाने ही माझे सगळं निरूपण ऐकावं. आणि आता मी तुम्हाला 17वा आणि 18वा त्याचं कनेक्शन काय आहे ते सांगतो. आणि सगळ्यात महत्वाची जी ओवी आहे, अर्जुना ब्रह्मनामाच्या विकी बुद्धी सांडून असते की कर्मे की जती ती तुकी असते होती, हे आपण सत्य रूपाने स्वीकारलं पाहिजे. जर ब्रह्मनामाचं नाव घेतलं नाही किंवा त्याला ईश्वराचं अस्तित्व अधिष्ठान जोडलं नाही तर तुम्ही आणि ती बुद्धी सोडून तुम्ही जर श्रद्धेशिवाय काहीही जगातली कितीही कर्म, किती मोठे मोठे जरी कर्म केली तरी ती असत होती. म्हणजे ते अस्तित्वहीन होतात, त्याची चर्चा होत नाही किंवा त्याच्यापासून तुम्हाला
सत असं फळ मिळणार नाही. ते कर्म तुम्हाला पुन्हा जन्मालाच घालणार असतात. आणि हे ऐकून मग ऐकून देवाचा बोलू अर्जुनाला आता ढोलायला लागला, म्हणजेच काय, तो खूप आनंदित झाला. त्याला असं वाटलं, वा वा, बघा आता मला जे म्हणायचं तेच झालं, की कर्म निष्ठा नुसते ठेवून उपयोग नाहीये, तर श्रद्धेने कर्म करायला पाहिजे आणि त्यासाठी ज्ञान हवं आहे. हे सगळं सांगत असताना मग पुढे सगळं रोजतम गेल्याशिवाय बुद्धी शुद्ध कशी होईल, आणि जर शुद्ध बुद्धी नाही झाली तर त्या ब्रह्माचं अधिष्ठान ईश्वराचं तत्व तुम्हाला कसं कळेल. आणि मग त्यासाठी दृष्टांत माऊलीने दिले, की कोणी एखाद्या धारदार शस्त्राला आलिंगन करेल का, कोणी एखाद्या उंच दोरी बांधेल त्याच्यावरती चालू शकेल का, किंवा नागिनी विषारी नागिनी बरोबर तुम्ही खेळू शकता का? तर नाही, कारण हे सगळं करायला गेला तर तुम्ही मृत्युमुखी पडाल. तसंच जर तुमचे कर्म चांगले नसतील, कर्म जर सकाम कर्म असेल किंवा शास्त्र अविरुद्ध कर्म जर असतील, तर तुम्हाला त्याच्यापासून मृत्यूच होईल. म्हणजेच काय, इथं मृत्यू होणं म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येणं हाच मृत्यू आहे. आणि पुन्हा पुन्हा जन्माला तेव्हाच येईल जेव्हा माणूस सकाम इच्छेने कर्म करेल. त्यामुळे ही जी कर्म कर मर कर ही जी सायकल आहे, ही सायकल आपल्याला ब्रेक करायची असेल तर निष्काम कर्म करावे लागतील. आणि मग निष्काम कर्माचाच माणूस श्रद्धावान होतो. त्याची योग्यता ज्ञानासाठी बनते. कर्म तुम्हाला मोक्ष डायरेक्ट देणार नाही, पण कर्म तुम्हाला मोक्षासाठी जाण्याचा ज्ञान मार्गाचं एक खुलं साधन आहे. अंतःकरणाचं शुद्धी होते, आणि एकदा का अंतःकरणाची शुद्धी झाली की मग तिथे ज्ञान आणि विवेक या दोन्ही गोष्टी रुजतात, फुलतात. आणि मग त्या